मुंबईमध्ये मनसेकडून निषेध आंदोलन केलं जात आहे, परळमध्ये या ठिकाणी केलं जात आहे, काय प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? नाही, वास्तविक तुम्ही जर पाहिलं तर मुंबई शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आम्ही अनेक पाहिलेले आहेत, त्यांचे कार्यक्रम पाहिलेले आहेत, त्यांनी केलेली कामं पाहिलेली आहेत. पण असं मला वाटतं की नवीन अध्यक्ष जे आलेले आहेत त्यांना काय म्हणून त्यांनी नेमलं ते मला कल्पना नाही, परंतु त्यांची एकंदरीत वर्तणूक तुम्ही जर पाहिली तर त्या वर्तणुकीतून सत्तेचा माज दिसून येतो आणि जणू काही सत्ता आता आमच्यासाठी 100 वर्ष राहणार आहे, ती कधीच जाणार नाही, अशा प्रकारचा माज या पूर्वीच्या अध्यक्षांकडून कधी आम्ही पाहिला नाही. आणि चांगले चांगले अध्यक्ष होऊन गेले, त्यांच्यासोबत मी कामही केलेलं आहे, परंतु का आत्ताचे आलेली लोक जी आहेत ना ते अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली लोक आहेत. आणि त्याच्यामुळे आपण एखाद्या जबाबदार पदावर बसतो त्यावेळेला आपल्याला किती जबाबदारीने वागायचं असतं, त्याचं जर भान आपल्याला नसेल तर अशी गोष्टी घडतात. कुठल्या वेळेला कसं वागायचं, काय बोलायचं, हसायचं कुठं, आपले हावभाव दाखवायचे कुठे, याचं पण आपल्याला स्वतः ज्ञान असण्याची आवश्यकता आहे. पण ते दिसलं नाही. मला त्याचं खरंच मनापासून वाईट वाटलं. आणि आता हे प्रतिकात्मक आंदोलन आहे, आम्ही आमचा संताप व्यक्त करण्यासाठी केलेलं हे आंदोलन आहे. आता याच्यातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना जबाबदारीवर ठेवायचं की मुक्त करायचं, का आणखीन अडचणी आपल्या परत परत वाढवून घ्यायच्या, ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ठरवायचं आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत, त्यांनी ठरवायचं आहे. आम्ही त्यांचाही कार्यकाळ पाहिला आहे आणि आत्ताचाही कार्यकाळ पाहतोय. त्याच्यामुळे त्यांना जर वाटत असेल की मुंबई शहरातील लोकांनी त्या वन साइडेड त्यांना मुंबई महानगरपालिका दिलेलं तर तसं नाही आहे. आजही लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की हा घोटाळा हा ईव्हीएमचाच आहे. आजही लोक साशंकपणे पाहतायत, शंका उपस्थित करतायत. त्यामुळे आपण जबाबदारीने भान ठेवून मुंबई शहरात राहणारा प्रत्येक माणूस हा अत्यंत हुशार माणूस आहे, त्यांना कल्पना आहे. थोड्या इकडे तिकडे मतांनी मुंबई महानगरपालिका जरी केलेली असली तरी सुद्धा महानगरपालिकेमध्ये ताकद काही कमी नाही. त्यामुळे विचार करूनच पावलं उचलायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागण्यासाठी निषेध आंदोलन आज केलेलं आहे. आमची इच्छा आहे मुख्यमंत्र्यांकडे, प्रदेशाध्यक्षकडे, की त्यांनी त्यांचा ताबडतोब राजीनामा घेऊन त्यांना मुक्त केलं पाहिजे. सत्ताधारी महानगरपालिकेमध्ये सभागृहात विरोधकांना बोलू दिलं जात नाही, स्थायी समितीमध्ये विरोधकांना बोलू दिलं जात नाही, वृक्ष छाटणी जी आहे ती अद्याप झालेली नाहीये, 4 मृत्यू हे झालं म्हणून मला असं वाटतं की लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर विरोधी पक्ष राहणं फार गरजेचं आहे. दुर्दैवाने विरोधी पक्ष ठेवायला जर आता सत्ताधारी मागत असतील तर हे काही लोकशाहीचं चांगलं लक्षण नाही. हा साहेब नेहमी म्हणतात त्याप्रमाणे हा घातक पायंडा पडतोय आणि हा पायंडा जो पडतोय तो भविष्यासाठी योग्य नाही. त्याचा निश्चितपणे भविष्यामध्ये आज आमच्या लोकांना त्रास होतोय, भविष्यामध्ये त्यांना त्रास होईल. जे आपण बी पेरतो तेच नंतर उगवणार आहे. तुम्ही पेरलेलं बी पुन्हा तसंच बाहेर पडणार आहे. आणि त्यामुळे मुंबई शहरामध्ये चेंबूरला झालं, गोरेगावला झालं, 3-4 ठिकाणी अशा प्रकारचे हादसे झाले. किंबहुना
नाल्या सफाईबद्दलही बोंबाबोंब आहे, झाडाच्या छाटणीबद्दल बोंबाबोंब आहे. आज झाडं जुनी झाडं आहेत, ती झाडं पडत आहेत. या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आता मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, महापौर मला भेटल्या होत्या. मी महापौरांना म्हणालो की तुमची जबाबदारी जास्त वाढलेली आहे सध्या, तुम्हाला काम खूप मुंबईच्या इकडच्या व्यवस्थेने दिलेलं आहे, तर तुम्हाला ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे 2 दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. एका घटनेमध्ये चेंबूरमध्ये स्कूल बसवर, शाळेच्या बसवरती झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये एका इसमाचा पडून मृत्यू झाला. त्या 2 दुर्दैवी घटनानंतर एक व्हिडिओ समोर आला. त्या व्हिडिओ हा सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम हे जयंत पाटील यांच्याशी बोलताना, साहेब काल झाड होतं, आज मॅनहोल, अशा पद्धतीने बोलतायत आणि हसतायत असा आरोप विरोधकांनी अमित साटम यांच्यावरती केलेला आहे. अमित साटम यांचा हा अति असंवेदनशीलपणा असून त्यांनी या मृत्यूची खिल्ली उडवल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे. याच पार्श्वभूमीवर आपण माझ्या मागे बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी मतदारसंघाच्या वतीनं आज महानांदगावकर यांच्या नेतृत्वामध्ये अमित साटम यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे. कॅमेरा अरुणसह मी स्वप्नील शिंदे, नवराष्ट्र, मुंबई.